धनंजय मुंडेंची एक महत्वाचा मत परळीतनं 26व्या फेरीपर्यंत थांबावं लागेल. पण विक्रम होतोय कारण आतापर्यंत परळी विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासामध्ये किंबहुना रेणापूर विधानसभाच्या मतदारसंघामध्ये ज्या विजयी उमेदवारांनी मतं घेतलीत त्यामध्ये आताच तुम्ही दुप्पट मतं घेतली, तिथे 10 फेऱ्या आणखी मोजणं बाकी आहे. 16 फेऱ्या मी हे सगळा निकाल आतापर्यंत जे दिसतोय ते नक्कीच एक ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल आहे. पण 26व्या फेऱ्यानंतर हा विजयाची वाटचाल जी आहे त्याच्यावरती शिक्कामोर्तब होणार आहे. राज्यामध्ये माहिती मी पहिल्या दिवसापासून प्रचार जसा लागला आपल्या सगळ्याला सांगतोय की महायुती सत्तेत येणार, क्लीन स्वीप येणार, हे माझा शब्द आहे. क्लीन स्वीप येणार आणि आज तो शब्द या ठिकाणी सरस्वती मातेने पूर्ण केला. विरोधक म्हणतात की हा कौल आम्हाला मान्य नाही. आता हो का, काही जरी केलं तर त्यांना मान्य नाही. आता ही मतमोजणी सुद्धा थांबवा म्हणून हायकोर्टात पिटिशन, मला वाटतं की 288 मतदारसंघात फक्त परळीच आहे की ज्याची मतमोजणी थांबवा म्हणून पिटिशन हायकोर्टात केलं. याच्यावरून त्यांची मानसिकता बघा, ते सकारात्मक मानसिकतेतून निवडणूक लढण्यासाठी आलेलेच नाही. त्यांना इथल्या मायबाप जनतेचं, इथल्या मातीची सगळ्याची बदनामी करायची आहे, त्याच्यासाठी आलेले. त्यांची जागा या ठिकाणी पहिल्या 14 फेरीतच दाखवून दिलेली मायबाप जनतेने. शरद पवार यांनी मोठी ताकद लावली होती तुम्हाला पराभूत करण्यासाठी. हो, ती जी ताकद लावली होती त्याच्यानंतर इथली मायबाप जनता काय करते हे आता ये पहले से मैं कहता था चुनाव. धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया 95,430 मतांनी आघाडीवरती आहेत आणि परळी मतदारसंघातनं हायकोर्टात त्यांनी त्यांच्या विरोधात गेले.